माझी बहीण माझ्या आयुष्यासाठी किंवा आमच्या कुटुंबासाठी लक्ष्मी होती, लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी राहील पहिल्यापासून. म्हणजे लहानपणापासून आम्ही तिच्यासाठी किंवा तिने आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. मला कधीच माझ्या म्हणजे नेहमी म्हणतात की मोठा भाऊ असावा, पण मला देवाने मोठी बहीण आणि मोठा भाऊ यांचं दोघांचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे, जे माझ्या नेहमीच पाठीशी उभं असतं. आणि कुठल्याही गोष्टीत किंवा माझ्या आयुष्यात म्हणा किंवा माझ्या कुटुंबात म्हणा, कुठल्याही अडचणीत आनंदात नेहमी माझ्या पाठीशी आणि माझ्या शब्दाला दुजोरा देणारी माझी बहीण, तिच्यासाठी थोडंसं काही असं करावं असं नेहमी वाटत होतं. दुर्दैवाने मागच्याच वर्षी हा वाढदिवस साजरा करायचा होता, पण वडील अचानक गेल्यामुळे तो दिवस राहिला. आणि ह्या वर्षी म्हटलं काहीतरी करू आणि पोरांशी बोलणं झालं. पोरांशी बोललो आणि श्रेयसची खूप इच्छा आहे की त्याला काहीतरी करायचं वेगळं होतं, पण एक ठरवलं की म्हटलं चल तू वेगळं नंतर कर, पण मला जे करायचं ते थोडक्यात करू दे. म्हणून मी थोडक्यात सगळ्या पाहुण्या मंडळींना इथे बोलवलं. आपण सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल खरंच मी खूप आपला ऋणी आहे. माझी सगळ्यांची येण्याची इच्छा होती, म्हणजे मी जास्त कोणाला नाही, ठराविक आपले जे जवळचे होते, ताजने कंपनी, अबन कंपनी आणि मैत्री ग्रुप यांनाच बोलवलं. कारण त्यांनीच माझ्या बहिणीला प्रत्येक वेळी, म्हणजे संगमनेर माझ्यासाठी खूप लांब नाही आहे, पण बरंचसं लांब असल्यामुळे नेहमीच या कुटुंबांनी तिला सपोर्ट केलेला आहे, मैत्री ग्रुपनी सपोर्ट केलेला आहे. त्या आधारावरती ती नेहमीच स्ट्रॉंगपणे उभी राहिलेली आहे. म्हणजे माझं येणं किंवा माझं नसणं संगमनेरमध्ये हे तिला कधीच साधने कुटुंबाने किंवा अभंग कुटुंबाने जाणून दिलं नाही. प्रत्येक गोष्टीला ते लोक तिच्या पाठीशी उभे होते. आम्ही भले तिच्या पाठीशी नेहमी आहोत, पण तुम्ही असल्यामुळे त्याच्यात अजून भर पडते. योगायोग बघा, सर्व काही चांगलं घडलं. स्वतःला एक चांगलं कुटुंब भेटलं. कानडे कुटुंबामध्ये तिचं लग्न झालं आणि माझ्या खांद्यावरची एक जबाबदारी कळत न कळत अचानक एकदम गायब झाली. की नेहमी दाजी गेल्यानंतर दाजींनी घरामध्ये जेव्हा त्यांचा अंतिम श्वास घेतला, कोणाला समजलं नाही किती वाजता घेतला आणि काय घेतला. म्हणजे तुळजापूरला निघण्याची तयारी असताना दाजी अचानक सकाळी उठलेच नाही 4 वाजता. तुम्ही विचार करा माझ्यासारख्या भावाची काय कंडिशन झाली असेल. पण यातूनही सावरून जबाबदारी, मी म्हणत नाही, माझी जबाबदारी सुद्धा तिनेच पेलली. अडचणीत सगळ्यांनी, म्हणजे तिचे सासूबाई असतील कोणी असो, त्यांनी तिला नेहमी अडचणीच्या वेळेस सपोर्ट केलेला. जबाबदारी एकच होती स्वतःची. नेहमी असं वाटायचं सगळं चांगलं झालं तर काहीच अडचण नाही राहणार,